तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMS परीक्षा 2018-19 चा गणित विषयाचे प्रश्न अगदी स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांना फायदा होईल. तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 71. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनाच्या किती जोड्या एकरूप असतात? तर आपण दोन समांतर रेषा काढून घेतल्या. यांना या छेदिकेनं छेदलेलं आहे. संगत कोन कुठं कुठं होतील? ही एक जोडी, ही दुसरी जोडी, इकडं पण ही एक जोडी आणि ही दुसरी जोडी. ह्या चार जोड्या तयार होतील. एकरूप अशा चार जोड्या तयार होतील. म्हणून आपलं उत्तर आलं असतं पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 72. जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोन व त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील? समजा आपण दोन त्रिकोण या ठिकाणी काढून घेतले. आता हा कोन आणि हा कोन जर ह्या कोनाशी आणि ह्या कोनाशी एकरूप असेल, आता यांनी समाविष्ट नसलेली बाजू म्हटलंय तर ही बाजू एकरूप आपण ही बाजू म्हणूयात. तर हे दोन त्रिकोण कोपा या कसोटीनुसार एकरूप असतील. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न क्रमांक 73. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. आता आपल्याला कर्ण माहिती आहे. बाजू जर काढायची असेल, बाजू बरोबर कर्ण छेद वर्गमुळात 2 असतं. कर्ण दिलेला आहे 12 छेद वर्गमुळात 2. ही झाली आपली बाजू. आता क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजू आहे 12 छेद वर्गमुळात 2. तर आपण क्षेत्रफळ काढूया. क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 12 छेद वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. 12चा वर्ग येईल 144. वर्गमुळात 2 चा वर्ग येईल 2. 144 ला 2 ने भागलं तर ते आपलं उत्तर येणार आहे 12. पर्याय क्रमांक उत्तर येणार आहे 72. पर्याय क्रमांक 2 हे आपला अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 74. 3a अधिक 2b कंसाचा घन वजा 3a वजा 2b कंसाचा घन बरोबर किती? आपण आता
ए अधिक बी कंसाचा घन वजा ए वजा बी कंसाचा घन बरोबर आपल्याला मिळेल 2 बी घन अधिक 6 ए वर्ग बी. हे आपलं सूत्र पाठच हवं तरच आपल्याला हे उदाहरण वेळेत सोडवता येईल, अन्यथा खूप वेळ लागेल त्याला. इथं ए बरोबर घ्यायचं आहे 3a आणि बी बरोबर घेणार आहोत आपण 2b. तर आता किमती टाकूयात आपण याच्यामध्ये. 2b चा घन म्हणजे 2 गुणुले बी घन म्हणजे 2b कंसाचा घन अधिक 6 गुणुले ए वर्ग म्हणजे 3a कंसाचा वर्ग गुणुले बी म्हणजे 2b बरोबर 2 गुणुले 2b चा घन येईल 8b घन अधिक 6 गुणुले 3a चा वर्ग येईल 9 ए वर्ग गुणुले 2b बरोबर 8 दुने 16b चा घन अधिक 9 सख 54, 54 दुने 108, 108 ए वर्ग बी. हे उत्तर आपलं फायनल आन्सर असणार आहे. ते आहे 16b चा घन या ठिकाणी आहे आणि 108 ए वर्ग बी. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. ही सूत्र तुम्ही पाठ केलं पाहिजे तरच तुमचं लवकरात लवकर हा प्रश्न सुटणार आहे, अन्यथा सुटणं अवघड आहे. पंच्याहत्तर क्रमांकाचा प्रश्न 13/99 या परिमेय संख्याचे खालीलपैकी दशांश रूप कोणते? तर 13/99. आता 99 ना आपण 13 ला भागलं तर भाग जाणार नाही, इथं 0 दिला म्हणजे आपलं 0 पॉइंट येईल. 99 एक 99, बाकी उरल 130 मधून 99 गेले तर आपल्याला राहील 31. मी इथं लिहितो 31, पुन्हा 31 वरती 0 दिला. आता 99 गुणुले जर आपण 3 केलं तर आपल्याला मिळेल 297, म्हणजे 3 चा भाग बसला 297. आपण जर वजा केलं 3 आपल्याला मिळणार आहे 13. पुन्हा याच्यावरती 0 दिला, पुन्हा 3 चा भाग बसेल, सॉरी 99 एक 99 येईल. परत बाकी उरणारे आपली 31. पुन्हा पुन्हा जरी आपण ही क्रिया करत बसलो, परत याच्यावर जरी आपण 0 दिला तरी पुन्हा येणारे 3, म्हणजे आपलं उत्तर येईल 0.123. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 76. x बरोबर 2 चा वजा 1 आणि y बरोबर 2 चा वजा 2, तर x अधिक y ची किंमत किती? आपण x बरोबर 2 चा वजा 1 आहे, आपण 1/2 चा 1 घात लिहू शकतो आणि y बरोबर 1/2 चा 2 घात लिहू शकतो, कारण छेदाला ती संख्या घेतली की आपल्याला ते वजा चिन्ह घातातलं निघून जातं. आता दोघांची बेरीज करूया, म्हणजे इथं किमती ठेवूयात आपण 1/2 अधिक
y ची किंमत आहे 1/2 चा वर्ग, ती 1/4. तिरकस गुणाकार करा किंवा छेद समान करा. इथं जर 4 आणायचं असेल तर इथं अंशाला 2 ने गुणलं म्हणजे छेदाला पण 2 ने गुणलं तर 2 अधिक 1/4 बरोबर 3/4 ही आपली x अधिक y ची किंमत मिळेल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 77. 19,683 चे घनमूळ किती? इथं 3 घनमुळात 19,683. आता आपल्याला या संख्येचं घनमूळ काढायचं आहे तर अवयव पद्धत या ठिकाणी उपयोगी येणार नाही. तर काय करायचं बघा, 3 कोणत्या संख्येचा घन केल्यावरती 3 एकक स्थानी येतं तर ती संख्या आहे 7. आपल्याला माहिती आहे 7चा घन 343 असतो. आता घनमूळ काढत आहे म्हणून 1, 2 आणि 3 अंक सोडायचे. उजवीकडून राहिलं 19. 19 पेक्षा लहान परंतु पूर्ण घनसंख्या बघायची, ती आहे 8 आणि 8चं घनमूळ आहे 2 म्हणजे आपल्याला 19,683चं घनमूळ आलं 27. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 78. एका वर्तुळाकृती बागेचे क्षेत्रफळ 5,54,400 चौरस मीटर आहे तर त्या बागेचा परिघ किती असेल? परिघ माहिती असण्यासाठी आपल्याला आधी त्या वर्तुळाची त्रिज्या माहिती असणं खूप आवश्यक आहे. तर आपण त्रिज्या आधी काढून घेऊयात. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं पाय r वर्ग बरोबर, आता हे वर्तुळाचं क्षेत्रफळ किती दिलंय तर 5,54,400. पायची किंमत असते 22/7 गुणुले r वर्ग बरोबर 5,54,400. r एका बाजूला ठेवूयात आपण. 5,54,400 हा 7 इकडं आल्यावरती गुणुले होईल भागिले 22. तर आता या दोन्ही संख्याला 11 ने भाग देऊयात. 11 दुने 22, 11 पाची 55, 11 चोक 44. पण दोन्ही वेळेस पूर्ण भाग जात आहे म्हणून 0 दिला आणि मग 4 लिहा. राहिलेले 2 शून्य लिहून टाकले. आता पुन्हा या 2 नी भाग द्या म्हणजे r वर्ग मिळेल आपल्याला. 2 ने जर आपण भागलं या 50,400 ला तर आपल्याला मिळेल 25,200 गुणुले 7. r वर्ग बरोबर 25,200 ला 7 ने गुणा. शेवटचे 2 शून्य शेवटी देऊन टाका. दोन शून्य मी देऊन टाकले. पण 7 दुने 14, हातच्याला आला 1. 25 7 175 आणि 176. या संख्येचं आता वर्गमूळ काढणं अवघड जाईल. तर एक काम करायचं, r वर्ग बरोबर 1764 गुणुले हे 2 शून्य म्हणजे 100. आता या दोन संख्यांचं वर्गमूळ काढून घेतलं आपण. r बरोबर वर्गमुळात
1764 गुणुले 100 येईल. 100चं वर्गमूळ 10 गुणुले 1764चं वर्गमूळ येईल. मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं वर्गमूळ जर काढायचं असेल तर याचं 4चं कोणत्या संख्येचा वर्ग केला असता 4 येतं, तर ते आहे 2. 2 संख्या सोडल्या 1 2 आणि 17 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या ती आहे 16. 16चं वर्गमूळ आलं 4. आता एक तर 42 किंवा 48 आलं असतं, परंतु 4 पंचे 20, 20 ही संख्या 17 पेक्षा मोठी होती, म्हणून ते 42चं वर्गमूळ वर्ग असेल 1764 आणि आपल्याला त्रिज्या मिळेल 420. आता आपण परिघ काढणार आहोत. तर वर्तुळाचा परिघाचं सूत्र आहे 2 पाय r 2 गुणुले 22/7 गुणुले त्रिज्या आहे 420. 7 एक 7, 7 सख 42 आणि हा शून्य वर देऊन टाकला. आता 2 गुणुले 22 गुणुले 60, 22 दुने 44 गुणुले 60, हा शून्य इथं देऊन टाकला. 44 सख 6 चोक 24, हातच्याला आले 2, 6 चोक 24 आणि 2 26, म्हणजे आपल्याला परिघ मिळाला 2640 मीटर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येईल. मी खूप दमाने हे तुम्हाला समजावं म्हणून सोडवत आहे. फास्ट सोडवल्यावरती खूप पटापटा होईल, पण तुम्हाला ते समजणार नाही. प्रश्न क्रमांक 79. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर असून त्या वर्तुळात एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या जीवेची लांबी किती? तर आपण अशा पद्धतीनं एक वर्तुळ काढलं. ओ केंद्र आहे, वर्तुळाची त्रिज्या ओबी घेतली ती 13 आहे आणि वर्तुळ केंद्रापासून या जीवेचं अंतर 5 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला ए बी या जीवेची लांबी काढायला सांगितलेली आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेल्या लंबानं ती जीवा दुभागली जाते, म्हणजे हे एम बी आणि एम ए हे अंतर सारखं होईल. पायथागोरसचं त्रिकूट आपल्याला माहिती पाहिजे, 5 12 आणि 13. तर मग हे 13 कर्ण आहे. 5 एका बाजूची लांबी, दुसऱ्या बाजूची लांबी एम बी 12. ओ एम बी या काटकोन त्रिकोणामध्ये एम बी 12 असेल तर ए बी 12च्या दुप्पट 12 गुणुले 2 बरोबर 24 सेंटीमीटर या ए बी जीवेची लांबी येईल. बघूया आपण पर्यायात आहे का. तर पर्याय क्रमांक 4 आहे हे उत्तर आपलं बरोबर येईल. स्पर्धा परीक्षेमध्ये इतक्या हळू गोष्टी चालत नाहीत, वेळ खूप कमी असतो. प्रश्न क्रमांक 80. अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे आहे. आपण अनिलकडं एक्स इतकी रक्कम आहे मानूयात, तर सुनीलकडे रक्कम होणारी दुप्पट म्हणजे 2x होईल. सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे, 2x दुप्पट होईल 4x. जर तिघांच्या रकमेची सरासरी 1680 रुपये असेल तर अनिलकडे किती रुपये रक्कम असेल, म्हणजे x ची किंमत काढायची आहे. तर तिघांची सरासरी असेल x अधिक 2x अधिक 4x छेदाला 3 बरोबर 1680. 3 न मी इकडं 1680 कडे पाठवलं की ते गुणुले होईल. x आणि 2x 3x 3x आणि 4x 7x बरोबर 1680 गुणुले 3. आता 7 ने मी इथं छेदाला घेऊन भागण्यापेक्षा मी डायरेक्ट भागू शकतो.
भागू शकतो. 7 एक 7, 7 दुने 14, राहिले 2, 7 चोक 28 आणि हा शून्य वर देऊन टाकला. आता आपल्याला x ची किंमत मिळणार आहे 240 गुणुले 3, 24 त्रिक 72, 720 रुपये रक्कम जी असेल ती अनिल जवळ असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 81, एका वृत्तचिती आकाराच्या हौदाचा आतील व्यास 1.4 मीटर आहे. व्यास 1.4 मीटर असेल तर त्रिज्या असेल 0.7 मीटर असून त्या हौदामध्ये 1540 लिटर पाणी मावते तर त्या हौदाची खोली किती असेल? खोली म्हणजे आपल्याला उंची h काढायची आहे. वृत्तचिती आकाराचा हौद म्हणजे अशा पद्धतीचा हौद असणार आहे. तर वृत्तचितीचं पाणी मावते म्हणजे घनफळ दिलेलं आहे. तर वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र आहे पाय r वर्ग h आणि हे एकूण घनफळ दिलेलं आहे 1540 लिटर इतकं पाणी मावतं. परंतु आपल्याला याचं रूपांतर घनमीटर मध्ये करावं लागेल. पायची किंमत असते 22/7 गुणुले r वर्ग म्हणजे 0.7 चा वर्ग, 0.49 करू नका, 0.7 गुणुले 0.7 कारण इथून आपल्याला कट करता येईल ते गुणुले h बरोबर. जर याला 1 घनमीटर म्हणजे किंवा 1 मीटर घन म्हणजे 1000 लिटर असतं. जर मी याला 1000 न भागलं तर आपल्याला मिळेल 1.54 मीटर घन. आता मी 7 एक 7, 7 एक 7 म्हणजे 0.1 आलं. 0.1 गुणुले 22 2.2 येईल गुणुले 0.7 1.54 येईल म्हणजे आपल्याला हाईट मिळेल 1.54 भागिले 1.54 सारख्याला सारखं कट होईल आणि उंची मिळेल 1 मीटर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 82, दर साल दर शेकडा 10 दराने 1 लाख रुपये मुद्दलांचे चक्रवाढ व्याजाने 2.5 वर्षांची व्याज किती होईल? आता कालावधी जो आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आहे. अशा वेळेस दोन दर घ्यायचे. एक जो R1 दर आहे तो 2 वर्षांसाठी घ्यायचा. प्रति वर्षाचा दर आहे 10% आणि R2 जो दर आहे तो अर्ध्या वर्षासाठी म्हणजे 6 महिन्यांसाठी घ्यायचा. वर्षाचा दर असेल 10% तर 6 महिन्यांचा दर येईल 10/2 बरोबर 5%. आता उदाहरण सोडवायला सुरुवात करायची. आपल्याला फक्त व्याज विचारलेलं आहे. आधी आपण रास काढूयात. अमाऊंट बरोबर P गुणुले पहिल्या कंसात 1 अधिक सांगितल्याप्रमाणे दर 2 घ्या R1 छेद 100 गुणुले दुसऱ्या कंसात 1 अधिक R2 छेद 100. आता P म्हणजे 1 लाख रुपये गुणुले R1 दर म्हणजे 10%. इथं मी 10 लिहिलं. 100 अधिक 10 110 छेद 100. परंतु इथं आपल्याला 2 वर्ष कालावधीचं काढायचं आहे म्हणून 2दा गुणाकार गुणुले R2 दर घेतलाय आपण 5%. 100 अधिक 5 105 येईल. 105 छेद 100. हा शून्य कट होईल, हा शून्य कट, हा शून्य कट होईल, हा शून्य कट. तर या ठिकाणी 1 2 3
आणि 4, इथले पण 1 2 3 आणि 4 शून्य कट होईल. आता फक्त आपल्याला गुणाकार करायचा आहे 10 गुणुले 11चा वर्ग 121 गुणुले 105 हा गुणाकार केला की आपल्याला रास मिळेल. तर आपण हा गुणाकार करून घेऊया. 10 गुणुले 121 त्यापेक्षा आपण 121 गुणुले 105 करूया. 105 गुणुले 121 एकने जर या 105 ला गुणलं तर ते येईल 105. शून्य दिला. 2 ने गुणलं तर ते येईल 210. 0 1 आणि 2 अधिक पुन्हा 1 2 शून्य दिले. 1 ने पुन्हा गुणलं तर ते येईल 5 0 1. या सगळ्यांची बेरीज करा. 5 0 5 आणि 2 7 2 2 आणि 1. आता फक्त ह्या 10 ने गुणायचं राहिलेलं आहे. तर आपण इथं शून्य देऊन टाकूयात. म्हणजे आपली रास आली 1,27,050. आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. तर आपण रास ए वजा पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आपलं मुद्दल वजा करूया. 1,27,050 वजा यातून जर आपण 1,00,000 वजा केले तर आपल्याला चक्रवाढ व्याज मिळेल 27,050 रुपये. कोणत्या पर्यायात आहे ते आपण पाहूया. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे हे उत्तर. प्रश्न क्रमांक 83. एका वारंवारता वितरण सारणीमध्ये सिग्मा FI बरोबर 24,240 आणि n इज इक्वल टू 40 तर एक्स बार म्हणजे मध्य बरोबर किती. सूत्र माहिती पाहिजे. मध्यचं एक्स बार बरोबर सिग्मा FI इंटू XI भागिले n. तर आता काय उत्तर मिळेल आपल्याला बघूया. म्हणजे 24,240 भागिले n म्हणजे 40. हा शून्य कट हा शून्य कट. 4 1 4 6चा भाग बसेल. पुन्हा 6चा भाग बसेल. दोन्ही वेळेस पूर्ण भाग बसत आहे म्हणून 1 0 दिला आणि पुन्हा 6 लिहिलं तर 606 आपल्याला मध्य मिळणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर येईल. उदाहरण क्रमांक 84. एक्स घन वजा 4x वर्ग अधिक 6x वजा 3 भागिले x वजा 1 बरोबर किती. उभ्या पद्धतीनं आपण मांडणी करूया. x वजा 1 x घन वजा 4x चा वर्ग अधिक 6x वजा 3. आता इथं x घन आलं पाहिजे. इथं आहे x म्हणून x वर्गचा भाग लावूयात आपण. ह्या x वर्गनं ह्या दोन्ही पदांना गुणूयात. x घन वजा x वर्ग चिन्ह बदलली आपण. इथं अधिक येईल हे कट होईल. वजा 4x वर्ग अधिक x वर्ग वजा 3x वर्ग येईल अधिक हे 6x वजा 3. आपल्याला वजा 3x वर्ग पाहिजे म्हणून आपण वजा 3x न भाग लावला. वजा 3x गुणुले x वजा 3x वर्ग आलं. वजा 3x वजा 1
अधिक 3x. आता चिन्ह बदलली म्हणजे वजाबाकी करायची असते. इथं येईन अधिक, इथं येईन वजा. 3x वर्ग अधिक वजा कट होईल. 6x मधनं 3x गेले, राहिले 3x वजा 3. आता आपल्याला 3x पाहिजे म्हणून आपण x ला अधिक 3 न गुणलं म्हणजे येईल 3x वजा 3. चिन्ह बदलली, इथं आलं वजा, इथं आलं अधिक. हे कट होईल. अधिक वजा 3 अधिक 3 ते येईल 0 म्हणजे बाकी 0 झाली. भागाकार आला x वर्ग वजा 3x अधिक 3. x वर्ग वजा 3x अधिक 3. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येईल 84व्या प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक 85. छापील किमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयास एका दुकानदाराने गिरायकास विकली तर त्या वस्तूची छापील किंमत किती? छापील किंमत जर आपल्याला काढायची असेल तर विक्री किंमत किती आहे? 392 गुणुले 100 छेदाला 100 वजा शेकडा सूट. 100 मधनं 13 गेले, राहिले 87. छापील किंमत काढण्याचं सूत्र आहे विक्री किंमत गुणुले 100 छेद 100 वजा शेकडा सूट. आता 1392 ला 87 न जर भागलं तर कितीचा भाग बसन? एकक स्थानचा अंक बघा, इथं आहे 2, इथं आहे 7. 7 सख 42 म्हणजे 87 एक 87. 16चा भाग बसेल 1392. 16 गुणुले 100 ते येईल 1600 रुपये म्हणजे ही छापील किंमत असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असेल. अंदाजे भाग लावायला सराव झाल्यानंतरच आपल्याला अंदाजे आपण भाग लावू शकतो. नाहीतर आपल्याला भागाकार गुणाकार करायला खूप वेळ लागेल आणि अशा स्पर्धा परीक्षेमध्ये पर्यायावरती पण आपण नजर ठेवून असलं पाहिजे. आपल्याला उत्तराकडे लवकर जाता येईल. प्रश्न क्रमांक 86. एका समभुज चौकोनाची परिमिती 40 सेंटीमीटर असून त्या चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटर असेल? किती असेल? तर बघूया. आपल्याला समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे 1/2 गुणुले दोन्ही कर्णांच्या लांबींचा गुणाकार. तर आपल्याला एक कर्ण माहिती आहे 16, दुसरा कर्ण आपल्याला काढायचा आहे. समभुज चौकोनाची परिमिती दिलेली आहे 40. त्याच्या चारही बाजू सारख्या लांबीच्या असतात म्हणून या 40 ला आपण 4 ने भागलं तर एका बाजूची लांबी मिळेल 10. एक कर्ण दिलेला आहे, समजा आपण AC ची लांबी 16 आहे असं पकडूयात. तर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात म्हणजे 16च्या निम्म, इथं आपण O घेऊयात, 16च्या निम्म येईल 8. आता आपल्याला OD ची लांबी काढायची आहे. पायथागोरसची त्रिकुट आपली तोंडपाठ पाहिजेत. स्पर्धा परीक्षेमध्ये स्कॉलरशिप आणि NNMS या परीक्षेला व इतर सर्व स्पर्धा परीक्षेला ती उपयोगी येतात. आता बघा, पहिलं त्रिकुट आहे 3 4 5, दुसरं आहे 5 12 13, तिसरं आहे 7 24 25, चौथं आहे 9 40 41. पुढची अशी त्रिकुट आहेत जी आपली पाठ पाहिजेत 6 8 10, त्यानंतर 8 15 17, त्यानंतर 11 60 61. त्यावरती आपण लवकर उदाहरण सोडू शकतो. इथं आलेलं आहे 8, इथं आलेलं आहे 10, कर्ण 10 आहे तर ही बाजू 6 असेल.
जर ओडी 6 असेल तर पूर्ण कर्णाची लांबी असेल 12. आता आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळाकडे जाऊया. 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार म्हणजे 12 गुणिले 16. 2 ने भाग लावला 12ला तर ते येईल 6. 1696 चौरस सेंटीमीटर हे समभुज चौकोनाचं एकूण क्षेत्रफळ असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 87. अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो व अमित तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आता आपल्या पुस्तकी ज्या काही पद्धती आहेत त्या वापरून जमत नाही. थोडा पुस्तकी पद्धतींपेक्षा 10 पट पुढे जाऊन आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर आपण 20 दिवसांना एक्स मानूया, 30 दिवसांना वाय मानूया. दोघे मिळून ते काम पूर्ण करतील. एक्स गुणिले वाय आणि छेदाला एक्स अधिक वाय हे सोडवलं की तुमचं उत्तर मिळेल. एक्स म्हणजे 12 गुणिले 30 म्हणजे वाय म्हणजे 30 छेद एक्स अधिक वाय 30 आणि 12 सॉरी इथं 12 नाही इथं 20 आहे. 20 गुणिले 30 छेद 20 आणि 30 50. हा शून्य कट 5 एक 5 5 चौक 20 आणि 4 त्रिक 12. दोघं मिळून ते काम पूर्ण करतील 12 दिवसामध्ये. ह्या काम आणि काळ याच्यावरतीची उदाहरणं बरीच विद्यार्थ्यांना सुटत नाहीत. जर कुणाला काय अडचण असेल तर त्यांनी मला मेसेज करा की कुठला घटक समजत नाही किंवा अभ्यास कसा करावा. निश्चितपणानं त्यावरती मार्गदर्शन मिळेल. पुढं 88वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत पी क्यू आर एस हा आयत असून पी एस एकरूप क्यू आर एकरूप क्यू आर आणि ती लांबी आहे 7 म्हणजे ही पण असेल 7. ओ सी केंद्र असणारे अर्धवर्तुळ आयतामध्ये अंतर्लिखित केलेले आहे. अर्धवर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास रेखांकित किंवा छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. तर आपल्याला आधी आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल. लांबी गुणिले रुंदी या क्षेत्रफळातनं ह्या अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल म्हणजे पाय आर वर्ग छेद 2. तर लांबी असेल ही 7 आहे तर ही पण 7 असेल कारण ही वर्तुळाची त्रिज्या होईल. लांबी झाली 14 गुणिले रुंदी असेल ही 7 वजा पायची किंमत असते 22/7. पुन्हा हे गुणिलेला 2 येतं ते बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. आर वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग 7 गुणिले 7चा वर्ग हे 7 कट झाले आणि इथं 22ला 2 ने भागलं की 11 येईल. आता आयताचं क्षेत्रफळ आलं 14 7 98 वजा 11 गुणिले 7 11 7 77. आपल्याला यांची वजाबाकी केली की छायांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. ती येईल वजाबाकी 21. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 89. एक्स वर्ग वजा एक्स वर्ग वजा 7x अधिक 10 छेदाला एक्स वर्ग अधिक एक्स वजा 6 भागिले एक्स वर्ग वजा एक्स वजा 20 छेद एक्स वर्ग अधिक 7x अधिक 12 बरोबर किती? तर याचे आपल्याला अवयव पाडावे लागतील. तर इथं आपल्याला गुणाकार 10 पाहिजे आणि बेरीज वजा 7 पाहिजे. असे आपण अवयव पाडूया
की 5 गुणिले 2 म्हणजे -5 गुणिले -2 गुणाकार येईन 10 बेरीज येईन -7. आपण अवयव लिहिले x - 5 x - 2 छेदाला x वर्ग अधिक x - 6 गुणाकार पाहिजे -6 बेरीज पाहिजे x ला सहगुणक नाही म्हणजे तो 1 असेल म्हणजे आपल्याला गुणाकार अवयव पडतील. या 6चे अवयव आपण 3 गुणिले 2 पाडले. बेरीज अधिक पाहिजे म्हणजे 2 ला वजा चिन्ह देऊया. x अधिक 3 x अधिक 3 आणि दुसऱ्या कंसातील x वजा 2 इथं भागाकाराचं चिन्ह आहे. जर आपण गुणाकाराचं चिन्ह केलं तर हे वरती जातं आणि हे वरचं खाली येतं. तर आता आपण x वर्ग अधिक 7x अधिक 12 ह्याचे अवयव वर लिहूयात. गुणाकार पाहिजे 12 आणि बेरीज पाहिजे 7. सरळ सरळ आहे x अधिक 3 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 4 भागिले इथं गुणाकार पाहिजे -20 बेरीज पाहिजे -1 तर आपल्याला त्याचे अवयव मिळतील x वजा 5 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 4. सारखी सारखी पद आपण कट करूयात. हे कट होईल हे सारख्याला सारखं कट. x अधिक 3 x अधिक 3 कट होईल. x वजा 5 x वजा 5 कट होईल. x अधिक 4 आणि x अधिक 4 कट होईल. उत्तर राहील शिल्लक आपल्याकडे 1. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येईल. 10 आता इतकं सोपं करण्यापेक्षा इतकं अवयव पाडण्यापेक्षा आपण दुसऱ्याही पद्धतीनं अगदी सहज याचं उत्तर काढू शकतो. ते कसं बघा. x वर्ग वजा 7x अधिक 10 छेदाला x वर्ग अधिक x वजा 6 इथं भागिलेचं गुणुले केलं x वर्ग अधिक 7x अधिक 12 छेदाला x वर्ग वजा x वजा 20. एक काम करायचं अधिक 20 आणि अधिक 12 यांचा गुणाकार आला 120 छेदाला वजा 6 आणि वजा 20 यांचा गुणाकार येईल 20 असे म्हणजे अधिक 120 येईल. दोघाला 2 कटले आणि आपलं उत्तर येईल 1. अवयव पाडण्यापेक्षा या पद्धतीनं पण सोपं आहे. ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 90. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर आहेत. तर त्या काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? तर या ठिकाणी मी एक आधी वर्तुळ काढतो. याच्यामध्ये काटकोन त्रिकोण काढतो. हा ए बिंदू म्हणूया, हा बी आणि हा सी. इथं काटकोन झालेला आहे. तर आपल्याला ए बी आणि सी या 3 बिंदूतून हे परिवर्तुळ जातं. आता हा बी कोण काटकोन आहे. जेव्हा हा कोण काटकोन होतो तेव्हा AC हा कर्ण होतो आणि हा जर वर्तुळावरती काटकोन झालेला असेल तर हा त्याच्या समोरचा कर्ण हा व्यास पण बनतो. कारण अर्धवर्तुळातील कोन हा काटकोन असतो. आपण याला इथं O हा त्याचा केंद्र मानूया वर्तुळाचा. एक बाजू दिलेली आहे 8 सेंटीमीटर या त्रिकोणाची काटकोन त्रिकोणाची आणि दुसरी बाजू दिलेली आहे 15
पटदिशीनं पायथागोरसचं त्रिकूट वापरायचं. 8, 15 आणि 17 हा कर्ण जो येईल तो 17 सेंटीमीटर येणार आहे. आता हा व्यास पण आहे, मग ही त्रिज्या जी असेल ह्या 17च्या निम्म्या असेल ती येईल 8.5 सेंटीमीटर. तर अशी आकृती काढण्याची तुम्हाला फक्त समजावं म्हणून मी ही आकृती काढलेली आहे. तर आपली त्रिज्या आली 8.5 सेंटीमीटर. पायथागोरसची पुन्हा पुन्हा सांगतोय की त्रिकूट स्कॉलरशिप परीक्षा आणि NNMS परीक्षा जे विद्यार्थी देतात त्यांना पायथागोरसची त्रिकूट पाठच पाहिजेत आणि भरपूर ट्रिक्स माहिती पाहिजेत, तरच हा स्कॉलरशिप आणि NNMSचा पेपर वेळेवरती पूर्ण होतील, अन्यथा वेळेवरती पूर्ण होणार नाहीत. जर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, गणितामध्ये काही समजत नसल्यास गुणाकार भागाकार किंवा एखादं गणित सोडवताना लवकरात लवकर कसं सोडवायचं किंवा तोंडीच बरीच गणितं या स्कॉलरशिपची आणि NNMSची तोंडीच सोडवता येतात. फक्त त्याला काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. एकक स्थानच्या अंकावरून सुद्धा बरीच गणितं आपण गुणाकार भागाकार न करता तोंडी सोडू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या देवकीज मॅथ्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.